मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की जर्नल एंट्रीज कशा पास करायच्या. त्यासाठी तुम्हाला जो काही अकाउंटचे गोल्डन रूल्स आहेत ते लक्षात असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ते तुमच्या लक्षात असेल तरच तुम्ही हे जे काही अकाउंटच्यामध्ये जर्नल एंट्रीज आहेत त्या तुम्हाला सोडवण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर अकाउंट्समध्ये 3 अकाउंट्स असतात: पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आणि त्यांचे रूल्स काय आहेत? पर्सनल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा रूल आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो आपण जर्नल बघूयात आता. आणि जर्नल ड्रॉ कसं करायचं? पहिला कॉलम डेट, पर्टिक्युलर्स, एफ डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, आणि वरती इन द बुक्स ऑफ जे काही प्रोप्रायटरचं नाव असेल किंवा कंपनीचं नाव असेल ते इथे येईल. सो हा असं जर्नल ड्रॉ करायचं. तर आपण फर्स्ट एंट्री बघूया परचेसची. कॅश परचेस. समजा आपण जे परचेस केले ते कशाने केले? तर कॅशने केले. तर एंट्री काय येईल? परचेस केले म्हणजे आपला जो काही स्टॉक आहे तो वाढणार आहे. स्टॉक वाढतो, स्टॉक ही आपली काय आहे? ॲसेट आहे. ॲसेट वाढते तेव्हा अकाउंट काय होतं? डेबिट होतं. जे येतं ते डेबिट करायचं. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे जे येणार कंपनीमध्ये ते काय होईल? डेबिट होईल. म्हणजे परचेस काय होईल? परचेस अकाउंट डेबिट टू आपण पेमेंट कशाने केले? कॅशने केले. कॅश पण आपली काय आहे? ॲसेट आहे. आणि ॲसेट जाते, क्रेडिट व्हॉट गोज आउट. ॲसेट आपली कमी झाले कंपनी मधून, म्हणजे कॅश अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल टू कॅश अकाउंट. जी काही अमाऊंट असेल ती डेबिटला आणि क्रेडिटला. आणि त्याच्या खाली प्रत्येक ट्रान्झॅक्शन्सच्या खाली आपल्याला काय जे काही नॅरेशन असतं ते लिहिणं कंपल्सरी असतं. मग ह्या ट्रान्झॅक्शनचं नॅरेशन काय येईल? इथे आपण परचेस केले, कॅश परचेस केले, म्हणजे काय येईल? बिंग परचेस गुड्स फॉर कॅश. आपण कॅश परचेस केले. जे काही ट्रान्झॅक्शन असेल त्याचं ब्रीफ एक्सप्लेनेशन नरेशनमध्ये लिहायचं. सेकंड आपण बघूयात क्रेडिट परचेस. क्रेडिट परचेस म्हणजे काय? जे आपण परचेस करतो पण त्याचं पेमेंट परचेसच्या वेळेस न देता काही टाईमनी किंवा काही दिवसानंतर फ्युचर डेटला द्यायचं, तेव्हा ते काय होतं? क्रेडिट परचेस. पण ते आपल्याला परचेसची जी काही पेमेंट असेल ते करावंच लागतं. म्हणजे जी आपले क्रेडिटर्स असतात ते आपले काय असतात? लायबिलिटीज असतात. तर क्रेडिट परचेस केले आपण म्हणजे काय होईल? आपला जो स्टॉक येतो तो वाढणार आहे, म्हणजे परचेस अकाउंट डेबिट होणार आहे. पण आपण हे कॅशनी पेमेंट केलेलं नाही, आपण हे क्रेडिटवर ठेवले, म्हणजे आपलं हे काय झालं? आपल्याला पेमेंट करायला लागणार आहे कोणाला? क्रेडिटर्सला. म्हणून क्रेडिटर्सचं अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल टू क्रेडिटर्स अकाउंट. ह्याचं नॅरेशन काय येईल? बिंग गुड्स परचेस ऑन क्रेडिट. ओके. नेक्स्ट आहे परचेस रिटर्न. म्हणजे जे काही परचेस केलेले असतात ते समजा आपल्याला रिटर्न करायचे असतील, कुठल्याही काही कारण असेल, समजा गुड्सची क्वालिटी चांगली नसेल किंवा ट्रान्झिटमध्ये त्याचा लॉस झाला असेल, क्वालिटी खराब झाली असेल, क्वांटिटी बरोबर नसेल, आणि आपल्याला ते गुड्स जे काही आपण परचेस केलेत ते आपल्याला रिटर्न करायचे असतील, तर आपण रिटर्न कोणाला करणार? ज्याच्याकडून आपण खरेदी केलेत, बायरकडून आपण ज्या सेलरकडून आपण खरेदी केलेत त्याला आपण रिटर्न करणार. म्हणजे तो कोण असणार? क्रेडिटर. म्हणजे क्रेडिटरचं अकाउंट काय होईल? डेबिट होईल. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न अकाउंट. परचेस रिटर्नलाच रिटर्न आउटवर्ड असं सुद्धा म्हटलं जातं. परचेस रिटर्न अकाउंट लिहिलं तरी चालेल किंवा रिटर्न आउटवर्ड लिहिलं तरी चालेल. आणि जी काही अमाऊंट असेल ती डेबिटला आणि क्रेडिटला. आणि नरेशन काय येईल? बिंग गुड्स परचेस्ड वॉज रिटर्न. ओके. ह्या झाल्या परचेसच्या एंट्र्या. कॅश परचेस, क्रेडिट परचेस आणि परचेस रिटर्न अकाउंट.
तर पुढे आपण बघूयात सेल्सच्या एंट्री. सेल्समध्ये असतो कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल्स. समजा आपण कॅश सेल्स केला, आपण एखादी गुड्स किंवा कमोडिटी सेल केले म्हणजे जो काही आपला स्टॉक असणार आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे आणि आपल्याकडे काय येणार आहे, कॅश येणार आहे. म्हणजे ज्या काही आपली कॅश काय आपली ॲसेट आहे आणि आपला स्टॉक पण काय आपली ॲसेट आहे, म्हणजे दोन्ही ॲसेट्स आहेत. म्हणजे कुठला फॉर्म्युला येईल, रिअल अकाउंटचा फॉर्म्युला येईल. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. तर आपल्याकडे येणार काय आहे, कॅश येणार आहे. आपला कॅश बॅलन्स वाढणार आहे म्हणजे कॅश अकाउंट काय होईल, डेबिट होईल. म्हणून कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आणि नरेशन काय येईल, बिंग गुड्स सोल्ड फॉर कॅश. जी काही अमाऊंट असेल ती डेबिटला आणि क्रेडिटला. ओके. नेक्स्ट काय, क्रेडिट सेल्स. म्हणजे आपण सेल्स केला आहे पण आपले जे काही पैसे आहेत ते आपल्याला पेमेंट तेव्हाच्या तेव्हा मिळालेलं नाही आहे. म्हणजे जो कोणी आपण ज्याला सेल केलं आहे तो आपल्याला काही दिवसानंतर पेमेंट देणार आहे, पण आपल्याला पेमेंट मिळणारच आहे. म्हणजे ही काय झाली, आपली ॲसेट झाली. तो आपला काय झाला, डेटर्स झाला. म्हणजे काय येईल, डेटर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. आणि नरेशन काय येईल, बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. जी काही अमाऊंट असेल ती डेबिटच्या आणि क्रेडिटच्या कॉलममध्ये. नेक्स्ट आहे सेल्स रिटर्न. म्हणजे जो कोणी आपण सेल्स केलेला असेल, समजा आपल्याला जो कोणी आपला बायर असेल त्याने आपल्याला गुड्स रिटर्न केले म्हणजे तेव्हा काय होईल, सेल्स रिटर्न होईल. आणि सेल्स रिटर्नची एंट्री काय होईल, सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. जो कोणी आपल्या डेटर्स असेल, जो कोणी आपला बायर असेल तो आपल्याला गुड्स रिटर्न करणार आहे. म्हणून सेल्स रिटर्न अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट. नरेशन येईल, बिंग सोल्ड गुड्स रिटर्न. अमाऊंटमध्ये डेबिट कॉलमला आणि क्रेडिट कॉलमला जी काही अमाऊंट असेल ती. तर ह्या झाल्या आपल्या सेल्सच्या एंट्र्या. पुढची तुमची महत्त्वाची एंट्री आहे ड्रॉइंगची. ड्रॉइंग म्हणजे काय की जेव्हा प्रोप्रायटर जे बिझनेसमधून पर्सनल यूजसाठी जे काही कॅश असेल किंवा स्टॉक असेल तो विड्रॉ करतो तेव्हा ती एंट्री कसली होते, ड्रॉइंगची. तर ड्रॉइंगची एंट्री काय होईल, जेव्हा प्रोप्रायटर कंपनीमध्ये कॅपिटल टाकतो, कॅपिटल आपली काय असते, लायबिलिटी असते. आणि त्यांनी काय केले, लायबिलिटीमधून तो पर्सनल यूजसाठी काही अमाऊंट पर्सनल यूजसाठी विड्रॉ करतो तेव्हा ते काय होतं, ड्रॉइंग होतं. म्हणजे ड्रॉइंग अकाउंट काय होईल, डेबिट. आणि डेबिट कोणी केलंय, तर प्रोप्रायटरनी केलंय फॉर पर्सनल यूजसाठी. म्हणजे गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. किंवा ह्यालाच आपण परचेस अकाउंटसुद्धा करू शकतो, परचेस अकाउंट क्रेडिट. कारण की जेव्हा जे काही गुड्स असतील ते काय प्रोप्रायटरनी परचेस केलेले असतील, म्हणजे परचेस केलेले असतात तो आपला ॲसेट असते. आणि जेव्हा आपले ॲसेट कमी होते तेव्हा अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. आपल्याला फंडामेंटल्स रूल होते, जेव्हा आपली ॲसेट किंवा एक्सपेन्सेस इन्क्रीज होतात तेव्हा आपला अकाउंट डेबिट होतं आणि डिक्रीज होतं तेव्हा अकाउंट काय होतं, क्रेडिट होतं. त्या उलट जेव्हा आपली लायबिलिटी, कॅपिटल किंवा इन्कम इन्क्रीज होतं तेव्हा अकाउंट क्रेडिट होतं आणि डिक्रीज होतं तेव्हा अकाउंट डेबिट होतं. हे आपल्याला फंडामेंटल्स रूल्स होते सेकंड चॅप्टरमध्ये. तर आता आपलं इथे अकाउंट काय झालं आहे, ड्रॉइंग अकाउंट आहे आपलं. ड्रॉइंग अकाउंट आपलं वाढलेलं आहे त्यामुळे इथे काय झालं, जो आपला अकाउंट काय आपलं डेबिट झालं. आणि आपलं जे प्रोप्रायटर परचेस अकाउंट होता, आपला जो एक्सपेन्स होता तो काय झाला, कमी झाला आहे. त्यामुळे आपलं अकाउंट काय झालं, क्रेडिट झाले. आणि ते नरेशन काय येईल, बिंग गुड्स विड्रॉ बाय प्रोप्रायटर. जे काही नरेशन असेल ते येईल. आणि अमाऊंट डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. नेक्स्ट आहे गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजे जे काही गुड्स असतील कंपनीमध्ये, जो काही आपला स्टॉक असेल तो कशासाठी यूज केला आहे, डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. म्हणजे काय, हे काय झालं, ॲडव्हर्टिजमेंट झाली. ॲडव्हर्टिजमेंटसाठी जो काही गुड्स होता तो यूज केलेला आहे. म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट काय, आपला एक्सपेन्स आहे. जेव्हा आपला एक्सपेन्स वाढतो तेव्हा अकाउंट काय होतं, डेबिट होतं. म्हणजे ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट होईल डेबिट.
ॲडव्हर्टिजमेंट अकाउंट डेबिट टू, इथे परचेस अकाउंट येईल किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. ह्यापैकी कुठलाही एंट्री केली तरी ती बरोबर आहे. परचेस अकाउंटसुद्धा करू शकतो किंवा गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अशी एंट्रीसुद्धा करू शकतो. आणि जी काही अमाऊंट असेल ती डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला. नरेशन परत सेम, बिंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल हे नरेशन आहे. ओके. सो ही ड्रॉइंगची आणि ॲडव्हर्टिजमेंटची किंवा एक्सपेन्स. ॲडव्हर्टिजमेंटप्रमाणे समजा आपल्याला लॉस झाला, कंपनीमध्ये समजा फायर, आग लागली, आपल्याला लॉस बाय फायर झाला तरी सेम एंट्री येईल. ॲडव्हर्टिजमेंट लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू जे काही कारण असेल ते, गुड्स लॉस्ट बाय फायर किंवा परचेस अकाउंट लिहिलं तर तुम्हाला इझी जाईल लक्षात ठेवायला. ओके. सो हे झाल्यात आपल्या नेक्स्ट एंट्री. आता पुढे बघूयात. तर नेक्स्ट आहे, समजा कंपनीमध्ये आग लागली, फायर लागली, तर हा काय, हे आग लागणार हे आपल्याला माहिती असतं का? नाही. हा ॲक्सिडेंटल लॉस होणार कंपनीमध्ये. मग तेव्हा समजा काही कंपनींमध्ये जो काही असतं तेव्हा इन्शुरन्स काढलेला असतो गुड्सचा, किंवा कंपनीमध्ये गुड्सचा इन्शुरन्स काढलेला असेल आणि समजा तेव्हा त्याचा लॉस झाला तर आपल्याला काय इन्शुरन्स कंपनीकडून काय मिळतो? क्लेम मिळतो. मग जेव्हा इन्शुरन्स कंपनीकडून आपल्याला क्लेम मिळतो, समजा गुड्स हे इन्शुअर केलेले असतील, तेव्हा एंट्री काय येईल? इन्शुरन्स कंपनी, जे काही कंपनीचं नाव असेल ते आता आपण लिहूत. इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट. आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून काय येणार आहे? जी काही लॉस असणार आहे आपला तो मिळणार आहे. म्हणजे हा काय झाला? आपला इन्कम झाली. आपल्याला इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळणार आहेत. आपली इन्कम ही आपली काय झाली? इन्कम झाली. आपली इन्कम वाढणार आहे म्हणजे आपला अकाउंट काय होईल? डेबिट होईल. ओके. आणि आपला लॉस काय झाला? टू गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर. आपल्या फायरमुळे आपले गुड्स काय डिस्ट्रॉय झालेत म्हणजे हा काय झाला? आपला लॉस झाला. हा आपला काय झाला? एक्सपेन्स झाला. म्हणून आपला अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. बिंग गुड्स लॉस बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी क्लेम द अमाऊंट. शॉर्टमध्ये जे काही नरेशन असेल ते इथे येईल आणि जे काय अमाऊंट असेल ती डेबिटला आणि क्रेडिट कॉलमला. सेम समजा काही काही जे काही इन्शुरन्स असतो तो पार्टली असतो. म्हणजे समजा 100 रुपयाचा आपल्याला लॉस झाला तर कंपनी काय करते? 50% लॉस देणार असं इन्शुरन्स कंपनी अशा काय ज्या काही आपल्या पॉलिसी असतात त्या इन्शुरन्स पॉलिसी अशा असतात की फक्त 50% लॉस तुम्हाला मिळेल किंवा 40% क्लेम जो काही असेल तो केला जाईल. तर जेव्हा असं असेल तेव्हा काय होईल? इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिटेड. इन्शुरन्स कंपनीची जी काही पॉलिसी असेल त्यांनी जेवढं काही पर्सेंट आपल्याला लॉस देण्याचं ठरवलं असेल ती अमाऊंट डेबिटला येईल. दुसरं काय? लॉस बाय फायर अकाउंट डेबिट. जो काही व्यतिरिक्त जो काही कंपनी जो काय आपल्याला लॉस देईल तो, आणि जो काही उरलेला लॉस असेल तो काय होईल? कंपनीचा लॉस येईल. म्हणजे लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर अकाउंट. जसं आपण आधी बघितलं तसं ह्याच्याऐवजी आपण परचेस अकाउंटसुद्धा लिहू शकतो. कारण की आपण जे परचेस केलेले असतात तोच आपले गुड्स किंवा जो काही असेल स्टॉक असणार आहे तो लॉस होणार आहे. सेम इथे पण आपण परचेस अकाउंटसुद्धा लिहू शकतो. आणि बिंग काय येईल इथे? लॉस बाय फायर आणि इन्शुरन्स कंपनी आपल्याला काय करणार आहे? पार्टली जो काय क्लेम असेल तो देणार आहे. इन्शुरन्स कंपनी पार्टली इन्शुरन्स कंपनी जो काही पार्टली क्लेम असेल तो आपल्याला देईल. तर ह्या काही तुमच्या एंट्री आहेत, महत्त्वाच्या एंट्री आहेत ज्या तुम्हाला आत्ता प्रॉब्लेम सोडवताना येणार आहेत. सो तुम्ही परत एकदा ह्या व्हिडिओ चेक करा, तुमच्या पुस्तकामध्ये वहीमध्ये लिहून काढा. म्हणजे तुम्हाला जेव्हा आपण जर्नलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा इझी जाईल. आणि त्याचबरोबर गोल्डन रूल्स आणि हे जे फंडामेंटल रूल्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करायला लागणार आहेत.
सो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो आपला नेक्स्ट जर्नलचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून घेणार आहोत. सो ही व्हिडिओ आपण आता इथे स्टॉप करू आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.